कवितेवरती प्रश्न विचारला नव्हता. 2017 साली 3 प्रश्न विचारले होते. 2019 साली 3 प्रश्न विचारले होते. 2021 पासून 2026 पर्यंत प्रत्येक वर्षी कवितेवर आधारित 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग हे जे कवितेवर आधारित विचारलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांसाठी काय केलं पाहिजे, तर ज्याप्रमाणे कालच्या तासाला मी सांगितलेलं होतं की उतारा वाचताना समजपूर्वक आकलनाने उतारा वाचन करणे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण कवितेवर किंवा पद्य विभागावर आधारित प्रश्न सोडवतोय तर कवितेच्या समजपूर्वक वाचनाबरोबरच त्या ठिकाणी असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचे पर्यायी शब्द, समानार्थी शब्द हे देखील आपल्याला जर माहित असेल तर त्या ओळींचा अर्थ विचारात घेऊन आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणं सोपं होतं. म्हणजेच या ठिकाणी कवितेवर आधारित प्रश्न, विषय भाषा आहे, मराठी आहे, आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून हे सोपं न घेता त्याचा सातत्याने सराव करणं हे या ठिकाणी अधिक महत्वाचं आहे. मग इथे जी कविता आलेली आहे ही कविता आहे आताचीच, म्हणजे 2026 ची आताची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली त्या परीक्षेसाठी इयत्ता 8वी ची जी कविता होती ती कविता या ठिकाणी होती. कविता आहे कविता आहे उभे भोवती प्रासाद गगन भेदी पती लोकांची होय दाट गर्दी. प्रभा दीपांची फुले अंतराळी दौलतीची नीत चालते दिवाळी. कोपऱ्यासी गुणगुणात अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग. भोवतीचा अंधार जो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. आता इथे या ज्या पहिले 4 ओळी आहेत तर या ओळीमध्ये आपण बघितलं तर उत्सव हा दिवाळीचा सांगितलेला आहे, परंतु या उत्सवामध्ये जी समाजातली विषमता आहे ती विषमता या ठिकाणी दाखवली. ती कशी दाखवली? उभे भवती, भवती म्हणजे भोवती, प्रासाद, प्रासाद इमारती, गगनचुंबी इमारती, गगनभेदी गगनचुंबी गगनाला आकाशाला गवसणी घालणाऱ्या म्हणजे उंचच उंच इमारती. पथी लोकांची होय दाट गर्दी. पथी म्हणजे रस्त्याला, रस्त्याला लोकांची दाट गर्दी होते. दीपांची फुले अंतराळी आणि ज्या ज्या ठिकाणी या इमारती आहेत त्या ठिकाणी दीपांची फुले म्हणजे दिवे, दिव्यांची आतषबाजी आहे. दिव्यांची आतषबाजी आहे, दिव्यांची रोषणाई आहे. सगळीकडे दिवाळीच्या निमित्ताने दीपांनी सर्व आसमंत उजळून निघालेला आहे. आणि अशा प्रकारे ही जी दौलत आहे म्हणजे ही जी श्रीमंती आहे या श्रीमंतीची दिवाळी ही चालत आहे. थोडक्यात वरच्या 2 ओळी दिवाळीचा जो समाजामध्ये असणारा जो उत्सव आहे, दिवाळीचं जे चैतन्य आहे, दिवाळीचा जो उल्हास आहे, प्रकाश आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कोपऱ्यासी गुणगुणत अभंग, ही जी उत्साहवर्धक वातावरणात चाललेली जी दिवाळी आहे याच दिवाळीच्या वेळी त्या समाजामधला एक अपंग हा एका कोपऱ्यामध्ये अभंग गुणगुणत केव्हाचा तरी उभा आहे. अपंग सांगितलंय, दिव्यांग सांगितलंय, हा दिव्यांग त्या कोपऱ्याशी एका कोपऱ्यामध्ये अभंग गुणगुणत उभा आहे. त्यावेळी
बघा इथे काय सांगितलंय, भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जाताश्रया. हा जो अपंग आहे, या अपंगाच्या हृदयात वेदना आहे, या अपंगाच्या हृदयात दुःख आहे, आणि त्यामुळे या संपूर्ण दिवाळीच्या रोषणाईमध्ये सुद्धा त्याच्या मनामध्ये हा सगळा अंधार दाटून आलेला आहे. हा जो अपंग आहे, हा जीभ झालेली ओढून शोष, शोष म्हणजे कोरडी, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन थिजले, नयनामध्ये त्याचे डोळे वेदनेने थिजलेले आहेत, त्याचे अश्रू, डोळ्यातले अश्रू आटलेले आहेत. थिजले म्हणजे आटले, इतकं दुःख आहे, प्रमाणाच्या बाहेर दुःख आहे त्याला, आणि त्या दुःखाने 4 दिवसाचा त्याचा उपवास आहे, त्याची जीभ ओढून ओढून कोरडी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्यातल्या अश्रू आटलेले आहेत, आणि त्याचे हातपाय हे उपवास असल्यामुळे, अन्न 4 दिवस त्याच्या पोटात न गेल्यामुळे त्याचे हातपाय थरथरत आहेत. रूप दैन्याचे उभे मुक्तकार, दैन्य, गरिबी, हे दारिद्र्याचे हे जे रूप आहे, हे दारिद्र्याचे रूप या ठिकाणी दुसऱ्या 2 ओळीमध्ये, दुसऱ्या 4 ओळीमध्ये रेखाटलेला आपल्याला दिसते. की यावी पण तयाची कुणाला, जात उपहासुनी पसरल्या कराला. असा जो हा दिव्यांग आहे, याची कोणालाही कीव यावी, कोणालाही दया यावी अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणावरून जे कोणी जात आहेत ते मात्र त्याच्याकडे फक्त पाहत आहेत, त्यांच्यामध्ये कोणालाही त्याची दया येत नाही. कुणाला जात उपहासून पसरल्या कराला. सर्वजण जे येणारे जाणारे आहेत ते मात्र या अपंगाची थट्टा करत आहेत, उपहास करत आहेत. आणि अशी परिस्थिती असताना मात्र एक मजूर, तोच येई कुणी परतुनी, मजूर बघुनी दिना त्या उदाहरणू. ही परिस्थिती असताना मात्र एक मजूर येतोय, आणि तो मजूर दिना, गरीब, त्या उदाहरण म्हणे राहीन म्हणे राहीन दिन एक मी उपाशी, परी लाभूते 2 घास यासी खिसा. खिसा ओतुनी त्या ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट. जो ज्या ठिकाणी समाजातले धनिक लोक येता जाता त्या अपंगाचे, त्या दिव्यांगाला उपहासून पुढे जात आहे, त्यावेळेला मात्र एक हातावरचं पोट असलेलं मजूर, की जो ज्याला 2 वेळच्या जीवनाची भ्रांत आहे, 2 वेळचे जेवण मिळणे मुश्किल आहे, अशा परिस्थितीत हा मजूर त्या दिव्यांगाची ही परिस्थिती बघतोय, आणि त्यावेळेस मात्र त्याचे ऊर उधारून आले, त्याचे ऊर भरून आलेला आहे. त्याला ते वाईट वाटते, आणि तो काय म्हणतो की मी 1 दिवस उपाशी राहील, परंतु माझ्याकडे जे काही 2 घास आहेत त्यातले काही घास मी याला देऊन याचे मुख भागवतो, असं म्हणून तो त्याची जी ओंजळ आहे, त्याचा जो खिसा आहे, त्याच्या ओंजळीत असलेलं जे अन्न आहे ते सगळं अन्न तो त्या दिव्यांगाच्या हाती रित करतोय, आणि आपली वाट तो चालतो. म्हणजे समाजामध्ये असलेली धनिकांची जी परिस्थिती आहे, आणि त्याच वेळेस एकीकडे जे गरीब लोक जगत आहेत, या दोन्ही मध्ये विषमता दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने या काव्यातून आपल्याला सांगितलेली आहे. आपण याच्यावरचे प्रश्न पाहू. अपंग व्यक्तीचा उपहास कोणाकडून होत आहे? जर आपण कविता लक्षपूर्वक ऐकली असेल, कविता लक्षपूर्वक पाहिली असेल, तर आपल्या लक्षात येईल की अपंग
व्यक्तीचा उपहास कोणाकडून झालेला आहे? तर अपंग व्यक्तीचा उपहास हा समाजामध्ये असणाऱ्या धनिकांकडून झालेला आहे. हा वाक्प्रचार कवितेत कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? तर की व येणे म्हणजेच दया येणे या अर्थी आपल्याला हा वाक्प्रचार वापरलेला दिसून येतो. आता इथे कवितेतील आशयानुसार खाली विधाने केली आहेत. त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. तर विधाने बघा, मजुराला दीनबंधू म्हटले आहे. अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झालेली आहे आणि कवितेतील वर्णन आदिवासी पाड्यातील आहे. मजुराला दीनबंधू म्हटलेले आहे ते वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झाली आहे, शुष्क म्हटलेलं होतं आपण तिथे, ती कोरडी झालेली आहे हे पण वाक्य आलेले आहे. परंतु कवितेच्या परिस्थितीवरून कविता ही आदिवासी पाड्यातील आहे याचा कोठेही बोध होत नाही. म्हणून या ठिकाणचे जो पर्याय आहे फक्त अ आणि ब योग्य हा पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पहिली कविता, तिचा भावार्थ आणि त्यामध्ये असणारे प्रश्न आपण समजावून घेतलेले आहेत. आता आपण प्रश्न वर्ष 2025 यामध्ये आलेली कविता आहे. ती कविता आपण या ठिकाणी बघत आहोत. कविता आहे, सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लागले, दृष्टी होती मुक्त निरागस, अंतर होते प्रेमळ लालस, चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले, शशिला होती अपूर्व सुषमा आणि नभाला गहन निरमा, सुखोष्ण गमले प्रभाकर विचे कर तेव्हा कोवळी, तुन पर्णातून रान फुलातून जललहरीतून वातार्यातून स्नेहलतेचे अद्भुत वेणे सहज तदा लाभले, मृदुल उमलल्या कलिका चुंबित. एक मिनिट. कविता आहे, संधी मिळेल तुलाही लगेच हिरवसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत, अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको, उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही नाही म्हणून उगाच पुढे तू बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चढ, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चढ, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस. या कवितेमध्ये या कवितेत आपल्याला कवीने एक प्रकारचा सकारात्मक संदेश दिलेला दिसून येतो. ही संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. की तुला हे जीवन जगताना पावलोपावली संधी मिळणार आहे. ती संधी मिळाली नाही म्हणून तू लगेच हिरमसू नकोस. म्हणजेच तू नाराज होऊ नकोस, तू निराश होऊ नकोस. आपलं आयुष्य हे जे आहे ते खूप सुंदर आहे. त्यासाठी मात्र हे जीवन जगताना तुझ्या पुढे असंख्य अडचणी येतील, असंख्य समस्या येतील. त्यावेळेस त्याला संकटाला सामोरं जाताना मात्र तू अजिबात खचू नकोस. हे या ठिकाणी पहिल्या 2 ओळीत सांगितलेले आहे. या पहिल्या 2 ओळीमध्ये आपल्याला या कवितेमध्ये कवीने एक सकारात्मक संदेश दिलेला आहे की जीवन हे नेहमी तुम्ही सकारात्मकतेने जगा. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. यावेळेस एखादा विद्यार्थी, एखादा व्यक्ती समाजामध्ये जीवन जगत असताना तो निराश होतो. निराशेने तो त्याच्या मनात नको नको ते विचार येतात. जीवन संपवण्यासाठी तो अगदी हट्टाने पेटून उठतो. अशा लोकांना संदेश देताना कवींनी सांगितलेलं आहे की तुझ्यावर प्रेम करणारे तुझ्या कुटुंबामध्ये, त्या समाजामध्ये कितीतरी लोक आहेत आणि तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. की तुझ्यासाठी काम करणारे सुद्धा खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. म्हणजे तुझ्यासाठी काम करणारे जे कोणी लोक आहेत, तुझे आपले आहेत, तुझा मित्र परिवार आहे, स्वकीय लोक आहेत, समाजातील तुझ्या विचारांना पटणारे तुझे आप्त स्वकीय आहेत, या सगळ्यांसाठी तू मात्र थोडस हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. की ज्यावेळेस तू निराशाग्रस्त झालेला आहेस, वैफल्यग्रस्त होऊन तू स्वतःच्या घरात कोंडून घेतलेला आहेस, अशा वेळी मात्र तू त्याच्यामधून हिंमत हारू नकोस. त्याच्यामधून तू उठ आणि या जगाकडे डोळे बघून बघ. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडस रोखावून बघ की प्रत्येकाकडे काहीतरी आहे. म्हणजेच प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या आहे. त्याच्यामध्ये नाही नाही म्हणून उगाच पुढत बसू नकोस. माझ्याकडे हे नाही ते नाही असं म्हणून तू स्वतः पुढत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. हातात जग, स्वप्ने डोळ्यात घेऊनच, परिस्थितीशी भिडवून छाती हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळत बघू नकोस. म्हणजे तुझ्या हातामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे. हे स्वप्न पुढे करण्यासाठी हे सामर्थ्य तुझ्या हाती जे आहे, त्या सामर्थ्याने तू परिस्थितीशी 2 हात कर. परिस्थितीचा सामना कर, संकटाचा सामना कर, धैर्याने जीवन जग. कारण ज्यावेळेस तुझ्या डोळ्यात स्वप्न आहे, तुझ्या हातात सामर्थ्य आहे, तू परिस्थितीशी 2 हात करत आहेस, त्यावेळेस हा विजय मात्र तुझा आहे. आणि हा विजय जिंकल्यानंतर किंवा एखाद्या विजय प्राप्त केल्यानंतर, एखाद्या संकटावर तू मात केल्यानंतर मात्र तू मागे वळून बघू नकोस. मागे वळून बघू नकोस याचाच अर्थ तू पुन्हा निराश
निराश होऊ नकोस, तू धैर्याने सकारात्मक विचाराने जीवन जगत पुढे चल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. एवढ्या छान कवितामध्ये कवीने एक नकारात्मक विचार मागे टाकल्यास सकारात्मकतेने व्यक्ती किती प्रगती करू शकतो, किती उंच उडी मारू शकतो, धैर्याने संकटाचा सामना करू शकतो, एवढी सकारात्मक विचारांची ताकद या कवितेत आपल्याला दाखवलेली आहे. आपण याच्याचे प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, माणसाने कोणाशी सामना करावा असे कवितेत सांगितले आहे. माणसाने कोणाशी सामना करावा असे कवितेत सांगितले आहे. पहिला पर्याय आहे संधी, दुसरा पर्याय आहे आयुष्य, तिसरा पर्याय आहे परिस्थिती आणि चौथा पर्याय आहे आप्त. माणसाने कोणाशी सामना करावा, तर माणसाने परिस्थितीशी धैर्याने सामना करावा असे कवीने सांगितले. कवितेतील वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा. कवितेमध्ये सामर्थ्याचा उपयोग सांगितलेला आहे. मगाशी भावार्थ पाहताना आपण बघितलेला आहे. सामर्थ्याचा उपयोग सहकार्यासाठी नाही, सामर्थ्याचा उपयोग संधीसाठी नाही, सामर्थ्याचा उपयोग आपतेष्टांसाठी नाही, तर सामर्थ्याच्या उपयोगाने जीवनाची ध्येयपूर्ती करावी असं कवीने या ठिकाणी सांगितलेले आहे. यातला तिसरा प्रश्न आहे, कवितेतील वर्णनानुसार आपल्याला विसंगत विधान शोधायचं आहे. विसंगत याचा अर्थ यामधला एक पर्याय असा आहे, तो कवितेतल्या काव्यपंक्तींच्या भावार्थाशी तो जुळत नाही. पहिला उपयोग आहे, प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा उपयोग करावा. हे वाक्य बरोबर आहे. मदत करणाऱ्यांसाठी आपल्याही चेहऱ्यावर हसू असावे. हे पण वाक्य बरोबर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या तरी उणीवा असतातच. हे पण वाक्य बरोबर आहे. हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. आपल्याला विसंगत याचा अर्थ चुकीचा पर्याय शोधायचा आहे. चौथा पर्याय आहे, संकटावर मात करताना मागे वळून पाहावे. या काव्यपंक्तीतली शेवटची ओळ होती की तू विजय प्राप्त केला आहेस, तू धैर्याने संकटाचा सामना केलेला आहेस, तू निराशेवरती आशेची तुझी मात आहे आणि नकारात्मक विचारावर तुझ्या सकारात्मक विचारांनी मिळवलेला विजय आहे. असा विजय मिळवल्यानंतर तू मागे वळून पाहू नकोस असं सांगितलेले. इथे मात्र संकटावर मात करताना मागे वळून पाहावे असं सांगितलेले. हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय चुकीचा आहे याचाच अर्थ आपल्याला इथे विसंगत विधान शोधायचं होतं. म्हणजेच हा पर्याय आपला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 ज्याला आपण चुकीची खुणी केलेली आहे तो पर्याय मात्र याच्यातला बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे परिस्थिती हा पहिला तिसरा पर्याय आला. कवितेच्या वर्णनानुसार जीवनाची ध्येयपूर्ती हा पर्याय बरोबर आहे आणि या ठिकाणचा पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणचा बरोबर आहे. अशा प्रकारे या कवितेतलं हे भावार्थ या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे.
या ठिकाणी पुढे कविता फार सुंदर आलेली आहे. 2023 ची कविता आहे ही. नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जलराणीवर उधळी बरसात. नदी किनाऱ्याचा जो पिंपळ आहे, लवून म्हणजे वाकून, हा पिंपळ वाकून पाण्यामध्ये बघत आहे आणि त्या पिंपळाची ही पाने आहेत. पाने इथे लवून वाकून पिंपळाची जी पाने आहेत ती पाने जलराणीवर उधळी बरसात. जलराणी ही आहे, नदीतले जे पाणी आहे त्याला जलराणी म्हटलेलं आहे. उधळी बरसात, उधळणे उधळणे म्हणजेच पसरणे किंवा पडणे. उधळून देणे म्हणजे पसरून देणे, पडणे. बरसात पानांची काय होत आहे, बरसात होत आहे म्हणजेच पानांचा वर्षाव होत आहे. पाने सगळीकडे पसरत आहे. पहिल्या 2 ओळीचा अर्थ परत एकदा सांगते की एक नदी आहे, त्या नदी किनारी असलेलं जे पिंपळाचा वृक्ष आहे तो पिंपळाचा वृक्ष वाकलेला आहे आणि तो वाकून त्या पाण्यामध्ये तो पाहत आहे. ज्या वेळेस पिंपळाचं वृक्ष वाकून पाण्यामध्ये पाहत आहे त्यावेळेस त्या पिंपळाच्या पानांची नदीच्या पाण्यावर मुक्तपणे वर्षाव होत आहे. म्हणजे सगळ्या नदीच्या पाण्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती सगळीकडे पिंपळाची पाने पसरलेली आहेत. लतावर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्या ते मधुकोश रुंजती भोवताली. लतावर, लतावर म्हणजे झाडाला असणाऱ्या ज्या वेली आहेत, वेलींचा जो वेलींचा जो झाडावर असणाऱ्या ज्या वेली आहेत त्या वेली वरती जी फुले उमललेली आहेत. खोलूनी म्हणजे उमल, झाडावरच्या वेलीवरची फुले उमललेली आहेत. बसली फुले अंतरंग, त्यांचा अंतरंग खोलून म्हणजे ज्या कळ्या आहेत त्या कळ्यांची सुंदर अशी फुलं झालेली आहेत आणि ते सगळं त्या वेलीवरती उमललेली आहे. आणि ज्या वेळेस फुले उमललेली आहेत त्यावेळेस त्या फुलामध्ये असणारा जो परागकोश आहे, त्या फुलामध्ये असलेला जो मध आहे तो मध लुटण्या मधुकोश मध लुटण्यासाठी त्या फुलांभोवती रुंजती भोवताली. रुंजणे म्हणजे गुणगुणणे, भृंग गुंगे, गुणगुणणे किंवा भोवताली फिरणे. सोप्या भाषेत तिथे मधुकोश म्हणजे मधामध्ये फुलांच्या अंतरंगात असलेले जे परागकोश आहे त्याच्यामध्ये असलेलं जे मध आहे ते मध घेण्यासाठी, लुटण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी त्या फुलांभोवती सगळीकडे गुंगुणत आहेत किंवा रुंजत आहेत, रुंजित करत आहेत. कडे कपारी वरुणी दौडत निर्झर हा आला. कड्या कपारीवरून, डोंगराच्या दऱ्यांच्या कड्या कपारीवरून निर्झर झरा हा दौडत आलेला आहे. म्हणजे झरा त्या ठिकाणावरून निघाला आहे, मुक्तपणे झऱ्याचा प्रवाह निघाला आहे. करी नदीच्या बिलगे हृदयाला. हा झरा ज्या वेळेस खळाळतो, झरा ज्या वेळेस आवाज करत वाहतोय तर तो झरा
हा नदीला मिळतो, म्हणजे नदीच्या हृदयाला त्याने कुजबूज काहीतरी सांगितलं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आकाशातून घनश्याम, घनश्याम, श्याम म्हणजे काळा आणि घन म्हणजे ढग, काळे ढग. आकाशातून काळे ढग हे धरणीला, पृथ्वीला आळवीत आहे. आणि सखीच्या गळा घालती मोत्यांच्या माळा, आणि सखीच्या गळा घालती मोत्यांच्या माळा. आकाशातून घनश्याममुळे काळे ढग पृथ्वीला आळवत आहेत आणि पृथ्वीच्या गळ्यामध्ये त्या मोत्यांच्या माळा घालतात. म्हणजे खरोखर मोत्यांच्या माळा नाही, तर या ठिकाणी आहे पावसाचे थेंब. पावसाचे टपोरे मोत्यासारखे थेंब. ह्या थेंबांचा वर्षा ते पृथ्वीवरती करत आहे. कणाकणातून घ्या मानसा अवघ्या सृष्टीत. या सृष्टीच्या कणाकणामधून जर आपण कानोसा घेतला, या सृष्टीच्या कणाकणाकडे जर आपण पाहिलं आणि या कानोशामधून आपल्याला काय ऐकायला येईल, तर ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे. या ठिकाणी नदी किनारीचं वर्णन केलेलं आहे, वेलींचं वर्णन केलेलं आहे, कड्या कपारीवरून दौडत आलेल्या निर्झराचं वर्णन केलेलं आहे, आकाशात दाटलेल्या घनश्यामाचं वर्णन केलेलं आहे. आणि या सगळ्या वर्णनाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला काय ऐकू येईल, तर सगळीकडे सुखमय मंगल प्रेमाचे गीत ऐकायला येईल. ग्रह ताऱ्यांचे रासनृत्य, रासनृत्य हे ग्रह ताऱ्यांचे, आणि हे ग्रह ताऱ्यांचे रासनृत्य आकाशामध्ये दिन रात चालू असतं. आणि पक्षापरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्या. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या घरट्यामध्ये दडून बसतात, दडून राहतात, लपून राहतात, त्याप्रमाणे ही सृष्टी या विश्वाच्या प्रेमामध्ये ही लपून राहते, अशी कवीने या संकल्पना स्पष्ट केली आहे. म्हणजेच या निसर्ग कवीने, या निसर्ग कवितेमध्ये जीवनाचे सुखमय मंगल प्रेमाचे गीत आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या सुखमय प्रेमाच्या गीतातून कवीने आपल्याला मंगलमय प्रेमाचा एक संदेश या ठिकाणी दिलेला दिसून येतो. आता इथे प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, कवितेतील वर्णनानुसार पर्याय कोणता? पहिला प्रश्न पर्याय आहे, कडे कपारीतून धावणारा झरा, फुलामोठी रुंची घालणारा भुंगा, नदीवर पानांची बरसात करणारा पिंपळ आणि धरतीला आळवणारा सूर्य. कवितेच्या भावार्थामध्ये आपल्याला कडे कपारीतून धावणारा जो झरा होता तो दिसला, फुलामोठी रुंची घालणारा जो भुंगा होता तो देखील दिसला. सगळ्यात कवितेच्या सुरुवातीच्या ओळीमध्ये नदीवर पानांची बरसात करणारा पिंपळ होता, तो पण आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. मात्र धरतीला आळवणारा सूर्य नसून त्या ठिकाणी धरतीला आळवणारा घनश्याम म्हणजेच काळा ढग आपल्याला मिळालेला होता. त्याच्यामुळं विसंगत याचा अर्थ चुकीचा, हा विसंगत पर्याय आहे, धरतीला आळवणारा सूर्य. रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? तर रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य करणारा, आज रास नृत्य अवकाशामध्ये करत आहे ग्रह तारे. वरील कवितेत
कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही. कवितेमध्ये कोणत्या अर्थाचा शब्द आलेला नाही. अंतर, हार, वृक्ष, कवन. या कवितेमध्ये वृक्ष वृक्ष या अर्थाचा एकही शब्द आलेला नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे या कवितेचे भावार्थ आणि त्या भावार्थाभोवती आधारित जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. प्रश्न आपल्याला आलेले आहेत 2022च्या. यामध्ये आहे एक कविता आणि या कवितेमध्ये आपल्याला जे काही संदेश दिलेला आहे तो संदेश आणि त्या कवितेचा जो भावार्थ आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आड वाटेला दूर एक मान, तरू त्यावरती एकला विशाल. आड वाट म्हणजेच जी वाट सरळ आहे तिला आपण आडवाट म्हणत नाही. आड वाटेने थोडक्यात जी वहिवाट नाही किंवा पाऊल सरळ वाट नाही, जो हमरस्ता नाही, त्या हमरस्तेला जोडून असणारे ज्याला आपण सोप्या भाषेत फाटा असे म्हणतो ती वाट म्हणजे आडवाट. आणि या आडवाटेला कधीही रहदारी नसते किंवा आडवाटेत साधारणतः मनुष्याची ज्या ठिकाणावरून वर्दळ नसते असा सुनसान रस्ता त्याला आडवाट म्हटलेला आहे. आणि या आडवाटेला दूर एक मान, या आडवाटेनी ही आडवाट एका दूरवरच्या माळाला जाते, तरू त्यावरती एकला विशाल. या माळावरती एक तरू आहे, एक वृक्ष आहे आणि तो वृक्ष हा एकटा आहे. विशाल म्हणजे महाकाय किंवा ज्याला आपण मोठा म्हणतो. पहिल्या 2 ओळीमध्ये आडवाट जी आहे ती एका दूरवरच्या माळावर जात आहे आणि त्या माळावरती एकटाच एक विशाल महाकाय मोठा असा एक वृक्ष त्या माळावरती एकटाच उभा आहे किंवा त्या माळावरती एकटाच महावृक्ष आहे. आणि त्याच्या त्रिगुणीय पदास जो महाकाय वृक्ष आहे त्याच्या पदास म्हणजेच त्याच्या तळाशी किंवा त्याच्या पायाशी बिलगुनिया बिलगणे पायाशी पडलेला आहे किंवा ज्याला आपण त्याच्या चरणाशी सगळ्या भोवतीने त्याला कवेत घेतलेला आहे, त्याला मिठी मारलेली आहे, त्याला त्याच्या पायाखाली ते पडलेले आहे. तर तो कोण पडलेला आहे तर जीर्ण पाचोळा पडे तो उदास. या 4 ओळीमध्ये आपल्याला हे सांगता येतंय की आडवाटे
वाटेला असलेला जो दूरचा एक माळ आहे, त्या माळावरती एक विशाल महाकाय असा वृक्ष उभा आहे आणि त्या वृक्षाच्या तळाशी, वृक्षाच्या बुंध्याशी, वृक्षाच्या चरणाशी जे काही त्या वृक्षाचा जीर्ण असा पाचोळा आहे, तो पाचोळा उदासपणे, खिन्नपणे त्या वृक्षाला मिठी मारून पडलेला आहे. म्हणजे पायाशी तो विलगलेला आहे, पायाला त्यांनी वेढा घातलेला आहे. विलगणे म्हणजे वेढा घालणे सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. मिठी गायने किंवा कवेचीने वेढा मारणे, पडणे, या अर्थी आपण हा शब्द समजू शकतो. पण हा जो तिथं पाचोळा आहे, हा जीर्ण, जीर्ण म्हणजे झिरझिरीत झालेला आहे. पाचोळा, पाला पाचोळा, वाळलेली पाने ही पडलेली आहे. हा जीर्ण पाचोळा मात्र खिन्न आहे, उदास आहे, दुःखी आहे. का दुःखी आहे? तर हा जो माळावरचा विशाल वृक्ष आहे, तो त्या ठिकाणी एकटाच आहे. याच्या दुःखाचा साक्षीदार हा पडलेला पाचोळा आहे. उषा येऊ शिंपित जीवनासी, निशा काळोखी दडवून जगासी. उषा, उषक्काल, पहाड, सकाळ, प्रभात, ही जी उषा आहे ती सकाळी सकाळी शिंपित जीवनासी म्हणजे उषा जी पहाट जी आहे, ती पहाट या धरतीवरती चैतन्य घेऊन येते, एक प्रकारचा उत्साह घेऊन येते आणि चेतना घेऊन येते. सगळीकडे सगळीकडे आल्हाददायक वातावरण या पहाटेमध्ये असते. तर निशा काळोखी दडवून जगासी, निशा म्हणजे रात्र, रात्रीच्या पोटामध्ये हा काळोख दडलेला असतो. रात्रीच्या पोटात काळोख दडलेला असतो, ते काळोख दडवून सूर्य गगनातून ओतू द्या निखारा. सूर्य ज्या वेळेस गगनामध्ये होतो, सूर्योदय ज्या वेळेस आकाशात होतो, त्यावेळेस सगळीकडे निखारा, निखारा हा सूर्याच्या किरणांना म्हटलेला आहे. तप्त असे सूर्याची तप्त किरणे, याला या ठिकाणी निखारा म्हटलेला आहे. मूक सारे हे साहतो बिचारा. हा बिचारा कोण आहे? तर बिचारा आहे माळावरचा एकला तरू. हा माळावरचा तरू उषेचं चैतन्य, उषेची उत्साहता, उषेची आल्हाददायक वातावरण, निशेचा काळोख, रात्रीचा काळोख आणि सूर्याची तप्त किरणे, या सगळ्यांचं अस्तित्व हा वृक्ष हा एकटा सहन करतो. तरुवरची हसतात त्यास पाने, दुसऱ्या झाडावरची जी हिरवीगार पाने आहे, हा जीर्ण झालेला पर्णहीन जो वृक्ष आहे, त्याला मात्र दुसऱ्या तरुवरची जी हिरवीगार पाने आहे ते हसतात. पाने पण हसतात आणि त्याच बरोबर जे उगवलेलं हिरवगार असं मुठभर गवत आहे, ते गवत सुद्धा या झाडाला मजे मध्ये हसत आहे, त्याची थट्टा उडवत आहे. वाट सरू वाटुरवित त्यास जात. आणि हा जो पाचोळा आहे, हा पाचोळा वाट सरू सुद्धा तुम्ही जातात. पण एवढं सगळं होऊन देखील हा पाचोळा मात्र त्या ठिकाणी शांत आहे. त्याच्या तो कोणतीही प्रतिक्रिया तिथे देत नाही. इथे आपल्याला पाचोळ्याच्या मनात त्या एकट्या तरुविषयी असलेलं जे खिन्नता, जे दुःख आहे, जी उदासीनता आहे, त्याचा तो साक्षीदार आहे हे सांगितलेले. त्यानंतर या पाचोळ्याने प्रभातीचे आल्हाददायक वातावरण, रात्रीचे काळोखमय वातावरण आणि सूर्याची तप्त किरणे हे देखील सहन केलेलं दाखवलं. या ठिकाणी पाचोळ्याला तरुवरची, दुसऱ्या झाडावरची पाने हसतायत,
मुठभर दबतही हसतंय, वाट स्वरूप सुद्धा त्याला करून जातात, एवढं सगळं तो सहन करतो तरी देखील तो शांत आहे. आणि अंती दिन एक त्या वनात येई धावत चौफेर शुद्ध वात. आणि अंती दिन म्हणजे एक दिवशी हे सगळं करत असताना एक दिवस असा येतो की त्या वनामध्ये चौफेर चारी बाजूनी शुद्ध वात म्हणजेच वादळ, सोसाट्याचा वारा, हा सोसाट्याचा वारा चारी बाजूनी धावत येतो. आणि त्या वाऱ्यामध्ये ज्यावेळेस तो धावत त्या माळावरती येतोय त्यावेळेस त्याला तिथे पाचोळा दिसतो. आणि मग त्या पाचोळ्याला ते चारी बाजूनी खेळतात, घेरुनी म्हणजे वेढणी. त्या पाचोळ्याला ते चारी बाजूनी वेढतात आणि अख्खा पाचोळा त्यांच्यामध्ये सामावतो आणि सगळ्याला घेऊन तो ते वादळ, तो क्षुब्ध वाद हे दूरवर निघून जातो. ज्यावेळेस वादळ त्या पाचोळ्याला घेऊन दूरवर निघून जातं, वादळामुळे त्या ठिकाणचा जो पाचोळा आहे तो सगळा दूरवर पसरला जातो. व पाचोळा दूरवर गेल्यामुळे त्या बुंध्याच्या, त्या वृक्षाच्या बुंध्याची जी जागा आहे ती जागा मोकळी होते. आणि मोकळी कशासाठी होते? ती मोकळी होत नाही तर त्या जागेवरती पुन्हा त्या झाडाच्या पर्णराशी, त्या झाडाच्या पानांचा ढीग किंवा त्या झाडाचा पाचोळा पुन्हा त्या ठिकाणी जमा होण्यासाठी त्या झाडाची बुंध्याची जागा आहे ती वादळामुळे मोकळी झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी कवितेतील वर्णनानुसार दुःख कोणाला झाले आहे. कवितेचा आपण आता भावार्थ बघितला तर त्यामधल्या वर्णनानुसार काळोख्या रात्रीला नाही, दगदगत्या सूर्याला पण नाही, ओसाड माळाला पण नाही, गळून पडलेल्या पानास दुःख झालेलं आपल्याला दिसून येतं. कवितेतील नाम आणि त्याला दिलेलं विशेषण. आता या ठिकाणी जे विशेषण असतं ते नामाला आधी जुळलेलं आहे आणि असं विशेषण आणि नाम यातील आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. म्हणजेच तीन पर्याय असे आहेत की त्या पर्यायांचा विचार आपल्याला कवितेमध्ये आलेला आहे. एकच अयोग्य पर्याय आहे तो दिलेल्या पर्यायातून शोधायचा. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा जे बरोबर पर्याय आहे त्यांना एक विशिष्ट खूण करणार आहे आणि नंतर चुकीच्या पर्यायाला खूण करू आपण. शुद्ध वाद हा शब्द आपल्याला कवितेत आलेला आहे. जीर्ण पाचोळा हा सुद्धा आपल्याला कवितेत आलेला आहे. विशाळ तरू हाही शब्द कवितेत आलेला आहे. मोकळा तळ, मोकळा तळ आपला शब्द कवितेत आलेला आहे, परंतु तो कसा आलेला आहे बघा. तळ हा मोकळा नाही. बघा लक्ष द्या, मोकळा तळ नाही आणि जागा हो मोकळी तळाशी. मोकळी ही जागा आहे, मोकळा तळ नाही. वृक्षाच्या तळाशी असणारी मोकळी जागा, ती जी जागा शुद्ध वाद करतोय, वादळ करतोय, वादळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे
तो वारा सगळा त्या ठिकाणी भिरतो आणि तो सगळा पालापाचोळा वादळामध्ये सामावून घेऊन वादळ त्याला दूरवर नेऊन झाडाच्या तळाशी असणारी जागा तो मोकळी करत आहे. मोकळी जागा तो कशासाठी करत आहे तर पुन्हा झाडाच्या वरून पडणाऱ्या पानाच्या राशी सामावण्यासाठी झाडाचा तळ वादळ मोकळा करत आहे. म्हणजेच मोकळा तळ नसून मोकळी जागा असल्यामुळं या ठिकाणचा जो पर्याय होता आपला या ठिकाणचा होता मोकळा तळ. हा प्रश्न पर्याय या ठिकाणी आपला विसंगत पर्यायामध्ये तो पर्याय आलेला आहे मोकळा तळ. पाचोळ्याचा इतिहास कोण करत आहे कवितेमध्ये आपण बघितलंय वनवधी नाही वृक्ष व माळ हा पण नाही निशाण नाही. तर मग आपण बघितलं तो भावाचा पाने आणि उमलणारे गवत हे त्या पाचोळ्याचा उपहास करत आहे. अशा प्रकारे ही कविता या कवितेचा भावार्थ आणि त्याचे प्रश्न हे आपण आता या ठिकाणी बघितले. कविता आहे सांगती सारा पसारा मी मनाने दूर जाते दूरवरच्या एकांतात दूरवरच्या एकांतराने एक साधे गीत गाते गर्दत्या राणी वाहती धुंद वेड्या काय वाटा वल्लरी ओथंबलेल्या निसरीच्या संत काटा. बघा सांडुकी साधा पसारा मी मनाने दूर जाते दूरच्या एकांत राणी एक साधे गीत गाते गर्दत्या राणी ते जे राणी आहेत त्याच्यामध्ये वाहती धुंद वेड्या पाय वाटा वल्लरी ओथंबलेल्या निर्झरीच्या संथ काठा. वल्लरी म्हणजे वेली वेलींनी भरलेले निर्झराचे काठ संकट त्याच्या जळाशी वेलींच्या साथीने निर्झराच्या काठावरती मी माझे प्रतिबिंब पाहते दूरच्या एकांतराने मी दूरवरच्या जे एकांतराने त्या ठिकाणी एक साधे गीत गाते पश्चिमेच्या अंगरांगे केशराची साज रंगी सांड शिनल्या पाखरांना कोटराचा वेध लागेल कोटरे घरटे सांड शिनल्या संध्याकाळी थकलेले पाखर आहेत ते घरट्याकडे विसावतात पश्चिमेच्या अंगरांगे पश्चिमेच्या दिशेला केशरी रंगाची सांगरांगे म्हणजे इथे सूर्यास्त होतोय सूर्य मावळतीला आलेला आहे पश्चिमेची दिशा ही केशरी रंगाने सजलेली आहे एक वेड्या पाखराशी मी मनाने एक होते एक वेगळं पाखरू आहे त्या पाखराशी मी मनाने एक होते दूरच्या एकांतराने एक साधे गीत गाते घोष पुष्पांचे निळ्या आवे गुणी बाहूत घेते रंगगंधाच्या सवे त्या रंग होते गंध होते शिंपला होता दिशांचा मी मिटून त्यात जाते दूरच्या एकांतरात एक साधे गीत गाते भूत भावी वर्तमान भिन्नता तेथे न राही ओघ सारे एक होती गूढ काळाचा प्रवाह दोन माझ्या पावलांशी दूरचे आभाळ येते दूरच्या एकांतरातले एक साधे गीत गाते. या कवितेचे प्रश्न आहेत कवित्रीला कोणाची सोबत मिळालेली आहे कवित्रीला कोणाची सोबत मिळालेली आहे
वाहणारी पायवाट, नदी, वेली. फक्त अ बरोबर, ब आणि क बरोबर, अ आणि ब बरोबर, आणि अ आणि क बरोबर. अ आहे वाहणारी पायवाट आणि क आहे वेली. तर हे दोन्ही पर्याय आपल्याला कवितेमध्ये आलेले आहेत. कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे? तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो. कवयित्री पाण्यात स्वतःला न्याहाळत आहे. कवयित्री पाण्यात न्याहाळत आहे स्वतःला. बरं. सूर्य मावळतीला कललेला आहे, हे पण वाक्य बरोबर. दमलेल्या पक्ष्यांना घरट्याची लागलेली आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो, हे वाक्य चुकीचे आहे. कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे? कवयित्रीने इथे आपण बघितलं, घोष पुष्पांचे निळ्या दोन्ही पाहुते घेते. म्हणजेच कवयित्रीने इथे फुले गोळा केली आहे. कवयित्रीने या ठिकाणी फुले गोळा केलेली आहे. अशा प्रकारे ज्या कविता आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये मिळालेल्या होत्या, तर त्या कवितांचा आशय, त्यांचा भावार्थ, त्यांचे शब्दार्थ आणि त्यावर आधारित प्रश्न, अशा प्रकारे कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न याचा एक छोटस मार्गदर्शन या करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल जिल्हा परिषद अहिल्यानगर आमचे सर्व अधिकारी पदाधिकारी लोक या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानून माझे मनोगत पूर्ण करते. धन्यवाद.